नमस्कार. सध्या IPL 2026चे विविध सामने होत आहेत आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ IPL 2026मध्ये आता विजयी मार्गावर परतलेला आहे. संघाने आता 5 विजय मिळवलेले आहेत. त्यामुळे चेन्नई एक्सप्रेस सुसाट वेगाने धावत आहे असेच म्हणावे लागेल. IPL 2026मध्ये चेन्नई संघाचे विविध सामने तसेच आजच्या सामन्यावर जो लेटेस्ट सामना झालेला होता त्या सामन्यामध्ये चेन्नईने दिल्ली संघाला पराभूत करून अजून एक विजय मिळवलेला आहे. तर प्रत्येक सामन्यामध्ये विजयाची कास धरत अखेर चेन्नईचा संघ विजय मार्गावर परतलेला आपल्याला दिसून येत आहे. विकेटकीपर फलंदाज आणि सध्या ट्रेडिंगमध्ये चालणारा फलंदाज जो आहे संजू सॅमसन हा मोक्याच्या वेळी संघासाठी धावून येत आहे. नुकतेच दिल्ली विरुद्ध त्याने 87 धावाची खेळी करून संघाला विजयी केलेले आणि सामनावीराचा किताब देखील त्यानेच पटकावलेला आहे. जलदगती गोलंदाज अंशुल कंबोजच्या अचूक व वेगवान माऱ्याने विरोधी संघाच्या फलंदाजाला प्रत्यक्ष मैदानावरती फलंदाजी करताना अडचणी निर्माण होत आहेत. खूप जबरदस्त गोलंदाजी हा अंशुल कंबोज करताना दिसून येत आहे. त्याच फिरकी गोलंदाज नूर अहमद हा देखील प्रभावी फिरकी गोलंदाजी करून बळी मिळवत आहे आणि संघाच्या विजयामध्ये योगदान देत आहे. मधल्या फळीतील फलंदाजांना चेन्नईच्या अजूनही लौकिकात साजेशी खेळी करता आलेली नसली तरी सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन, उर्विल पटेल, ऋतुराज गायकवाड यांनी संघासाठी वेळोवेळी चांगली फलंदाजी करून संघाला विजयी केलेले आहे आणि त्याला साथ देत आहेत ते त्यांचे गोलंदाज. फलंदाजीमध्ये उर्विल पटेल हा देखील जबाबदारीने फलंदाजी करून संघाच्या विजयासाठी महत्त्वाचे योगदान देताना दिसून येत आहे. चेन्नईचा संघ आता फक्त एका सामन्यापुरता विचार करीत असल्याने त्यांचे प्रत्येक सामने ते जिंकत आहेत. संघाचा समतोल सांभाळण्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड यशस्वी होत असताना आपल्याला दिसत आहे, कारण तो प्रत्येक सामन्याचाच विचार करत आहे. आपल्याला नेमकं कोणत्या संघासोबत कधी सामना खेळायचा आहे हाच डोक्यात विचार ठेवून तो प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे तो यशस्वी होताना दिसत आहे आणि फलंदाजीमध्ये देखील तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे IPLच्या दोन्ही सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियममध्ये सुद्धा त्यांनी पराभूत केले आणि दुसरे चेन्नईमध्ये त्यांनी सुद्धा मुंबई संघाला पराभूत केलेला आहे. त्यामुळे चेन्नई एक्सप्रेस सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. हा संघ देखील यावर्षीच्या विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारीसाठी सज्ज झालेला आहे. अजून तरी धोनीचं आगमन IPL 2026मध्ये झालेलं नाही आहे, पण पुढे चेन्नईचा परफॉर्मन्स संघाचा कसा जातो त्यावरती धोनीचं आगमन हे ठरू शकतं. बघूया आता धोनी प्रत्यक्ष IPL 2026मध्ये खेळताना दिसतो का. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.